शिवसेना परळ शाखेच्या वतीनं हा अमृत महोत्सवी नवरात्र उत्सव इथे साजरा होतो आहे। माझ्या दोन्ही बाजूला शिवशक्ती आहे, म्हणजे आमदार अजय चौधरी आणि खासदार अरविंद सावंत, आणि समोर नारी शक्ती आहे। आणि या दोन्ही शक्ती ज्या आहे या जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये कायम क्रांती झाली आणि परळमधली नारी शक्ती कायम शिवसेनेबरोबर आहे। या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मी यापूर्वी आलो आहे, इथे माननीय शिवसेना प्रमुख आलेले आहेत, साहेब आलेले आहेत इकडे अनेकदा, ऐतिहासिक उद्धव साहेब आलेले आहेत, मोहन रावलेची आठवण मला इथे आल्यावरती नेहमी येते, कारण मी इथे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मोहन रावले मला घेऊन आले, अध्यक्ष असायचे, आणि खूप सुंदर असं वातावरण आहे, पाऊस आहे, मीनाताई हो यायच्या, म्हणजे ऐतिहासिक आणि खूप महान असं ही देवता आहे। कायम या देवीनं शिवसेनेला आशीर्वाद दिले कायम, त्याच्यामुळे अनेक संकट आली, वादळ आली, तरी सुद्धा या भागातली शिवसेना ही अभेद्य राहिली, भगवा इथे फडकत राहिला, आणि इथे आल्यावरती जे वातावरण जे असतं ते असं वाटतं की आता काहीतरी आपल्याला पुढे जाऊन पुढलं पाऊल टाकायचं आहे, ही प्रेरणा इथे आल्यावरती मिळते, या परळमध्ये खास करून। आणि आता मगाशी इतक्या महिला इथे होत्या, महिला ही अशी शक्ती आहे जी ज्यांच्या मागे ती उभी राहते त्याचं यश निश्चित असतं। म्हणून बाळासाहेबांनी आपल्या शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या काळापासून महिला आघाडीला फार महत्त्व दिलं। असो मुसळधार पाऊस आहे, धो पाऊस आहे, तरीही इतक्या मोठ्या संख्येनं या देवीच्या दर्शनाला लोक येत आहेत, याचा अर्थ आपल्या शाखेचं उत्तम व्यवस्थापन। मी आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला पुढल्या 3 महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी लागणारच आहे। ती देवी आपल्या पाठीशी आहेच, पण आपण एक कष्ट करूया आणि या मुंबईवरचा भगवा झेंडा कायम ठेवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।